नमस्कार. टॉक इन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. खरं तर गेल्या 2 दिवसापासून आमदार उत्तमराव जानकर यांनी महावितरणच्या अखंडित लाईटच्या संदर्भामध्ये आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. आज ते त्यांच्या वेळापूर येथील गरुड बंगल्यापासून माळशिरस येथे ते पायी संघर्ष यात्रा काढणार होते. या ठिकाणी सकाळपासून शेतकऱ्यांनी नागरिकांनी गरुड बंगल्यावर गर्दी केली होती. या ठिकाणी आमदार साहेबांना भेटण्यासाठी सोलापूर येथील महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, अकलूजचे कार्यकारी अभियंता आणि एकूणच महावितरणचे सर्व अधिकारी आमदार साहेबांना मनधरणी करण्यासाठी आले होते की आंदोलन करू नका, आणि त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत मग ते आंदोलन थांबलं का पुढे आंदोलन होणार आहे, या असंख्य प्रश्नासह आज आपण आपल्याबरोबर आमदार उत्तमराव जानकर आहेत. नक्की काय घडलं आंदोलनामध्ये? आता महावितरणचे सगळे अधिकारी आलेले आहेत. तुम्ही पायी चालत माळशिरसला जाणार होता, काय आंदोलन स्थगित केलं का पुढे जाणार आहे तुम्ही? नाही, वीज हा प्रत्येक माणसाच्या जीवनामधील एक अंगभूत किंवा गरजेची गोष्ट असा हा विषय आहे. रानावनामधील लोकांच्या जीवनामध्ये लाईट नसणं हे किती भयानक आहे हे चित्र मी तालुक्यामध्ये फिरत असताना पाहतोय. आणि म्हणून या महावितरणच्या कारभाराच्या विरोधामध्ये कुणीतरी आवाज उठवला पाहिजे, याला कुणीतरी कुणाच्या तरी मनात आलं पाहिजे. आणि म्हणून मी ठरवलं होतं की इथून 20 किलोमीटर माळशिरसला चालत जायचं आणि याची तीव्रता, याची धग, याची आग ही तालुक्यातल्या सगळ्या लोकांची या महावितरणला दिसली पाहिजे. आणि म्हणून आम्ही या आंदोलनाचा पवित्रा या ठिकाणी घेतलेला होता. या ठिकाणी एसी साहेब, माने साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी जे जे मुद्दे आमचे सांगितलेले होते ते सगळे मान्य केलेले आहेत. आणि आता आठवडाभर आम्ही वाट बघतोय की याचं इम्प्लिमेंटेशन होतंय का. सगळ्या लोकांना एकाही तालुक्यातल्या अंधारामध्ये ठेवायचं नाही असं ठरलेलं आहे. कालपासून परवापासून यांनी वीज सुरू केलेली आहे आणि आता या पुढच्याही काळामध्ये वीज ही सुरळीत राहील अशा पद्धतीचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे. साधारणपणे एक आठवडाभर पाहूया. आठवडाभर ह्या आंदोलन आम्ही स्थगित केलेलं आहे आणि जर यामध्ये काही सुधारणा झाली नाही, लोकांना वेळेवरती ट्रान्सफॉर्मर मिळाले नाहीत, लोकांच्या ज्या वेगवेगळ्या अडचणी आहेत त्या सुटल्या नाहीत, तर मात्र हा एक विराट आंदोलन या तालुक्यामध्ये होईल अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतलेली आहे. माने साहेब या ठिकाणी आलेले आहे. या सर्वांनी एक मनापासून काम करण्याची आणि एक आश्वासक अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळं आम्ही आत्ता या घडीला तरी हे आंदोलन थांबवत आहोत. परंतु पाठीमागच्या काळात पण आपण वेळापूर येथील महावितरणच्या कार्यालयावर आंदोलन केलं होतं, तर नंतर आताही स्थगित देते. परंतु या आठवड्याभरात जर सुधारणा नाही झाल्या तर पुढची आंदोलनाची दिशा कशी असेल? नक्कीच आम्ही वेळापूरहून माळशिरसकडे निघू आणि जोपर्यंत आम्हाला वीज मिळणार नाही, मग कितीही दिवस लागू, त्या ठिकाणी मी स्वतः 8 दिवस लागतील, 4 दिवस लागतील, निश्चितपणानं एक तीव्र स्वरूपाचं भयानक आंदोलन या तालुक्यामध्ये जे सगळ्या राज्यात, देशामध्ये जाईल अशा पद्धतीचं ते आंदोलन असेल. नक्कीच. आपल्याबरोबर महावितरणचे वरिष्ठ अधिकारी आहेत. आज तुम्ही आमदार साहेबांच्या निवासस्थानी आला, काय चर्चा झाली आणि तुम्ही इथं उपस्थित शेतकरी आहेत त्यांना काय सांगणार? खरं तर गेले 3-4 महिने झाले इथला माळशिरस तालुक्याचं शेतकरी उद्ध्वस्त होताना दिसत आहे. महावितरणची अखंडितपणे तालुक्यामध्ये वीज पुरवठा होतोय, अनेक ठिकाणी दुरुस्ती सुद्धा वेळेत होत नाही. आताच तुमच्या समोर शेतकऱ्यांनी त्यांच्या व्यथा मांडल्या, याबद्दल आपली भूमिका काय आहे आणि आमदार साहेबांना तुम्ही आता काय अभिवचन दिलं? आता आमदार साहेबांच्या बरोबर सखोल चर्चा झालेली आहे. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावरती आम्ही सर्व आमची टीम पूर्णपणे खरी उतरून जे जे प्रॉब्लेम्स त्यांनी सांगितले ते सगळे आम्ही सॉल्व्ह करणार आहे. लाईटचा प्रॉब्लेम असेल, संध्याकाळी 6-10चा प्रॉब्लेम असेल, शेतकऱ्यांना 8 तास सप्लाय देण्याचा प्रॉब्लेम असेल किंवा फेल झालेले DP वेळेवर न बदलणे ह्याचा प्रॉब्लेम असेल, हे सगळे आम्ही आता प्रामुख्यानं सगळे स्ट्रीमलाईन करत आणलेले आहेत. आमदार साहेबसुद्धा त्यांना सगळं अवगत केलेलं आहे. 2 दिवस ते पण इम्प्लिमेंटेशन बघत आहेत. त्यामुळे आम्ही विनंती केली साहेबांना की तुमचं आंदोलन तुम्ही स्थगित करावं.
त्या पद्धतीनं साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद. परंतु आता इथं आमदार साहेबांसमोर आपल्यासमोर शेतकऱ्यांनी अनेक अडचणी मांडल्या की आपले अधिकारी शेतकऱ्यांना रिस्पॉन्स देत नाहीत. अनेक ठिकाणी डीपीची वगैरे दुरुस्ती झाली नसली, बंद पडलेले असले तर वेळेवर होत नाहीत, अधिकारी रिस्पॉन्स देत नाहीत शेतकऱ्यांना. त्यांना काय सूचना देणार आहे? सगळ्या आमच्या अधिकाऱ्यांना मी सूचना दिलेली आहे की कुठलाही प्रतिनिधी असू दे किंवा कुणीही कॉल केला तर तो रिस्पॉन्स केला पाहिजे आणि जे काही तक्रार आहे ते वेळेत त्याचं निराकरण झालं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आमचे सगळे ऑफिसर सुद्धा मॉनिटर करतील हे सगळ्या तक्रारी. धन्यवाद. तर आज जे आंदोलन वेळापूर येथून आमदार उत्तमराव जानकर हे माळशिरसला पायी जाणार होते, ते अधिकाऱ्यांनी येऊन भेट घेतली, आमदार साहेबांबरोबर मिटिंग केली आणि आमदार साहेबांना त्यांनी आजचं आंदोलन तुम्ही घेऊ नका, पुढच्या 8 दिवसामध्ये माळशिरस तालुक्यातली महावितरणची सगळी सिस्टीम आम्ही सुधारू, असं त्यांनी आमदार साहेबांना अभिवचन दिलेलं आहे. तोपर्यंत